पेज नंबर 31 यावर तुम्हाला एक नमुना उतारा दिलेला आहे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये उतारा येणार आणि त्याखाली त्या उतार्यावर आधारित कृती येणार हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे प्रश्नांची जी काही उत्तरं आहेत ती कुठे आहेत, तुमच्या उतार्यामध्येच दिलेली आहेत. ती तुम्हाला शोधायची आहे, ती कृती तुम्हाला करायची आहे. पण पाठांमधले उतारे जर आले तर तुम्हाला ते समजायला सोपे जातील. परंतु एक उतारा मात्र असा येणार आहे की जो तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये पाहिलेला नसेल, वाचलेला नसेल. मग प्रश्न असा आहे की मग हा उतारा तर आपल्याला समजावून सांगितलेलाच नाही आहे, आपल्याला शिकवलेलाच नाही आहे. मग तो कसा काय विचारला जाईल प्रश्नपत्रिकेमध्ये, आम्ही कसं काय सोडवायचा सर तो. तर ही योजना त्यासाठी आहे की तुम्हाला या स्टेजवर तुम्ही वयाचे 18 वर्षाचे असताना काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही स्वतः शिकायच्या आहेत, स्वतः समजून घ्यायच्या आहेत. काही गोष्टी नाही. मला तर असं वाटतं की बऱ्याच गोष्टी माणसानं स्वतः समजून घेतल्या पाहिजे. कारण मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे आणि स्पष्ट आणि क्लिअर बोलत असतो मी या बाबतीमध्ये की ज्यांची जबाबदारी शिकवण्याची आहे ते शिकवत नाहीत. शिकवत असले तरी व्यवस्थित शिकवत नाहीत. आणि प्रामाणिकपणे जरी शिकवत असले तरी काही लोक प्रामाणिकपणे शिकवतात, परंतु ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेलच याची खात्री नाही. वर्गामध्ये 60-60, 70-70 विद्यार्थी असतात, त्यामुळे ते प्रत्येक मुलापर्यंत समजेल किंवा जाईल याची खात्री नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्यालाही आपणच समजून घेण्याची बुद्धी विकसित केली पाहिजे, डेव्हलप केली पाहिजे. त्याच्याशिवाय मार्ग नाही. आणि जर तुम्ही म्हटलं माझा तास झाला, सरांनी शिकवलं तरी मला समजलं नाही समजलं तर नाही समजलं. आपल्याला समजलं नाही मग आपण काय करणार, बरोबर आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते फार चुकीचं आहे. तुमचं भवितव्य मग अंधकारमय आहे. सरांनी शिकवलं, मला समजलं नाही, मग मी घरी जाऊन वाचेल ते काय भानगड आहे हे मी समजूनच घेईल. समजून घेतल्याशिवाय राहणार नाही असं जिद्द तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, बरोबर आहे. कदाचित असा दृष्टिकोन, असा एक पैलू तुमच्यामध्ये विकसित व्हावा म्हणून अपठित गद्याची रचना कदाचित पाठ्यपुस्तकानं केलेली असेल की तो उतारा तुम्हाला शिकवलेला नाही तरी तुम्ही स्वतः तो वाचाल आणि समजून घ्याल. आणि मी आताच नाही, मी बरेचदा हे बोललेलोच आहे की कुणाला कुणाच्या भवितव्याची चिंता नसते. आपल्या भवितव्याची चिंता आपल्यालाच करावी लागते. पायथागोरसचा सिद्धांत जर तुम्हाला वर्गामध्ये शिकवला, तो जर समजला नाही तर मी तो समजूनच घेणार नाही असं जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही गणितात नापास व्हाल आणि पुढे आयुष्यातही नापास होण्याची शक्यता तुमची जास्त राहील. म्हणून प्रयत्न करा, घरी जा, गणिताचं पुस्तक काढा आणि पायथागोरसची थेरी नेमकी काय सांगते यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला ते आलंच पाहिजे याचा आग्रह कोणी करणार नाही. तुमच्या आईवडिलांना तर माहीतही नाही की ते तुम्हाला समजत नाही आहे वगैरे काही. तुमच्या शिक्षकांनी विचारलं का रे समजलं का, तर तुम्ही हो म्हटलं, त्यामुळे तिथेही प्रश्न मिटला. पण तुम्ही तुमच्या मनामध्येच असं ठरवून घेतलं की मला नाही समजत तर नाही समजत, तर मग मात्र तुमच्या समस्या निर्माण होतात.
मग मात्र तुमचं भविष्य अंधकारमय होते. म्हणून विचारा, जर समजलं नाही तर विचारा. आणि विचारण्याची जर लाज वाटत असेल तर स्वतः त्याचा अभ्यास करायला शिका. स्वतः त्याचा अभ्यास करायला शिका. स्वतः अभ्यास करायला शिकणे हाच भाग आपण बोलू नको रे, हाच भाग आपण आजच्या तासाला समजावून घेणार आहोत. कोण बोलून राहिलं? चला आपण आपल्या नमुना गद्याकडे जाऊ. उतारासुद्धा फार सुंदर दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. लिखाणामध्ये अत्यंत जबरदस्त वैचारिक लिखाण जर कुणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यांचं लिखाण जर तुम्हाला समजायला लागलं तर काही प्रश्नच नाही. समजून जा की तुमचं भविष्य ब्राईट आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखादी गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केला असेल आणि ती जर तुम्हाला समजत असेल, सर बोलून राहिले का तिकडे? जर असं होत असेल तर समजून जा की आपण चांगल्या मार्गावर आहोत. आणि लक्षात ठेवा, ज्ञान हे वाचल्यानेच मिळते, ज्ञान हे समजून घेतल्यानेच मिळते. ज्ञान आपल्याला कोणी दुसरा व्यक्ती देऊ शकत नाही, ते आपणच ग्रहण करायची वस्तू आहे. आलं का लक्षात? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो उतारा आहे, हा उतारा अगोदरच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक पाठ होता विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांनो जागृत व्हा म्हणून, बरोबर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसाठी हे भाषण दिलं होतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे माहीत होतं की या देशाचे विद्यार्थी यांच्यापर्यंत आपलं मनोगत पोचणं खूप महत्त्वाचं आहे. या लोकांना आपण काही गोष्टी समजावून सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी हे मनोगत त्यांनी लेखबद्ध केलं होतं. आणि ते येणाऱ्या प्रत्येक पिढीला, विद्यार्थी जसे तुम्ही आज पुढे दुसरे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हे पोचेल. आणि पोचल्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात येईल की विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त जर कोणत्या गोष्टीची गरज असते तर ती असते आत्मविश्वासाची. तुम्ही अशा स्टेजवर असता, या वयामध्ये तुम्ही अशा स्टेजवर असता की जिथं तुम्हाला आत्मविश्वास नसतो. भविष्यामध्ये पुढे गेल्यानंतर तुमच्यामध्ये अनेक प्रकारचं डेअरिंग येतं, बरोबर आहे. अनेक प्रकारची समज येते की नाही, हे जर काम आपण त्याच दशेमध्ये त्याच वेळेस जर केलं असतं, थोडी हिंमत केली असती, वर्गात उभं राहिलो असतो, विचारलं असतं की सर मला हे समजलं नाही, असं असं आहे, इथं गडबडलं माझं, इथं समजून नाही राहिलं मला, हे डेअरिंग जर केलं असतं तर आज आपलं भविष्य ब्राईट असतं. आत्मविश्वास, आपल्याला अनेक गोष्टी खरं तर येतात. जर आपण प्रयत्न केला आणि कष्ट जर केले तर त्या गोष्टी आपल्याला येऊ शकतात. पण आपली गडबड कुठे होते? आपल्याला ती गोष्ट येईलच याचा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये नसतो. किंवा मग जर ती व्यवस्थित आली नाही तर दुसरे आपल्याला हसतील अशी भीती आपल्याला वाटत असते. तुमच्या मनातली ही जी भीती आहे, ही भीती तुमचा आत्मविश्वास नष्ट करते. आणि ज्याचा आत्मविश्वास नष्ट होतो तो आयुष्यामध्ये प्रगती करू शकत नाही. म्हणून आत्मविश्वास खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी तुमचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही काय आणि दुसरे विद्यार्थी काय किंवा सगळे विद्यार्थी काय तुमच्या स्टेजचे सारखेच आहेत. त्यांचंही रक्त लाल आहे, तुमचंही रक्त लाल आहे. त्यांच्याही डोक्यामध्ये मेंदू आहे, तुमच्याही डोक्यामध्ये मेंदू आहे. पण आपण त्याचा वापर करून त्याला ॲक्टिव्ह करत नाही. बस एवढाच काय तो फरक आहे, दुसरा काहीही फरक नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पुढे पहा,
काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. काहीही झालं तरी स्वतःवरचा विश्वास मात्र कमी होऊ देऊ नका. ती एक माणसाला मिळालेली प्रचंड ताकदीची एक शक्ती आहे. पुढे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत आहे की हे जे सांगतोय आपण हे विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, त्यामुळे सोप्या भाषेमध्ये त्यांना सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेचा ज्ञानाचा थांग कोणालाही लागणार नाही. कोणी किती अभ्यास करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, इतकं डीप नॉलेज आणि इतकं डीप ज्ञान होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की त्याचा थांग कोणालाही लागू शकत नाही. पण इतका ज्ञानी माणूस, त्या माणसाला ही माहिती आहे की जर आपल्याला आपल्याजवळचं ज्ञान जर दुसऱ्याकडे द्यायचं असेल तर कोणत्या स्तरावरून ते दिलं गेलं पाहिजे. म्हणून ते उदाहरणे देतात. त्यांना माहिती आहे आपण विद्यार्थ्यांशी बोलत आहोत, त्यांना ते समजलं पाहिजे. मग पहा उदाहरणार्थ कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पैलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगडीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? तुम्ही मैदानामध्ये उतरले कुस्ती खेळायला आणि तुमच्या समोरचा तुमच्या प्रतिस्पर्ध्याचे दंड पाहूनच जर तुम्हाला घाम फुटला, बरोबर आहे, तुम्ही घाबरून गेले, तर तुम्ही त्याला हरवू शकाल काय? त्याच्याशी कुस्ती खेळू शकाल काय? नाही. बरोबर आहे. पुढे पहा. मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल. माझा तर स्वभावच असा आहे की मी जे करील ना ते होईलच. होणार नाही असा विचार मी माझ्या मनातही येऊ देत नाही. बरोबर आहे. असेच तुम्ही सुद्धा झाले पाहिजे. पुढे पहा. अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो, कारण माझ्यावर विश्वास आहे म्हणून मी म्हणतो की मी जे करील ते होईल. पुढे पहा. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दुष्णे देतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्यात पाहणारे लोक कमी नाही आहेत, आपल्याही देशात कमी नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्यात पाहणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे, पण त्याचं बाबासाहेब आंबेडकरांना कधी काही वाटलं नाही. बरोबर आहे. त्याची कधी त्यांनी पर्वा केली नाही. ते बोलायचे आणि त्या बोलल्यानंतर जर कोणं त्यांना म्हटलं की तुम्ही प्रौढबाज आहे, तुम्ही घमेंडखोर आहे, दूषणं दिली तरी चालतील. त्यांना माहीत होतं आपल्याला दूषणं देतात लोक, म्हणून त्यांनी म्हटलं आहे की प्रौढीबाज वगैरे दूषणं मला देतील, परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो. पण मी त्यांना सांगतो की ही काही माझी प्रौढी नाही आहे, माझी घमेंड बोलत नाही आहे. माझ्यामधला जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास जो आहे त्या आत्मविश्वासामुळे मी हे म्हणू शकतो. म्हणजे आत्मविश्वासाची किती गरज आहे माणसाला. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जिंकायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर अशा प्रकारचा आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे, प्रखर, की त्या आत्मविश्वासामुळे जर दुसऱ्यानं तुम्हाला काहीही नावं ठेवली तरी तुम्ही त्याची पर्वा करता कामा नये. त्याची पर्वा नाही करायची. आपल्याला कोण काय म्हणतो याची कधी माणसानं पर्वा करायची नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तेच सांगतात, म्हणतील तर म्हणू द्या. आणि मी त्यांना हेही सांगतो की त्यांनी तशी दूषणे देऊ नये. मी हे असं म्हणतो याचं कारण माझा आत्मविश्वास आहे, आणि आत्मविश्वास ही एक खूप मोठी दैवी शक्ती आहे. मी मनात आणीन
तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करीन. आता 1.25 लाखाची गोष्ट सहज करीन म्हणजे 1.25 लाख रुपये असा नाही, इथे असा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आहे. इथे अर्थ कसा घ्यायचा आहे, म्हणजे कोणतीही मोठी गोष्ट 1.25 लाख रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अर्थात आजच्या काळामध्ये नाही, त्या काळात तर खूप मोठी गोष्ट होती, बरोबर आहे ना. आणि मग 1.25 लाख म्हणजे खूप कठीण गोष्ट, खूप मोठी गोष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणायचं आहे की जर मी मनात आणीन तर कितीही कठीण गोष्ट असो, किती मोठी गोष्ट असो, मी ती सहज करीन. बरोबर आहे. पुढे पहा, गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. गरिबीच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःचं उदाहरण ठेवतात. गरिबीच्या दृष्टीने जर म्हणाल तर गरीबातला गरीब असा मी होतो. कुठल्याच प्रकारची अनुकूलता माझ्यासाठी नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती संघर्ष करावा लागला हे तुम्हाला माहीत असेल. माहीत नसेल तर माहीत करून घ्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असं चरित्र आहे की जे कुणालाही प्रेरणादायी ठरेल. प्रेरणा देणारं ते चरित्र आहे. शाळेत बसायची परवानगी नव्हती असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके शिकले आणि इतकं प्रचंड ज्ञान त्यांनी प्राप्त केलं होतं की त्यासमोर कोणीही आजपर्यंत जाऊ शकलेलं नाही. जगात विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं. जगातला ताकदीचा विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं. प्रचंड प्रगती केली अशा मुलाने की ज्या मुलाला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. बरं, नुसतंच वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं काय? नाही. तर शिकण्यासाठी जी साधनं असतात, जी परिस्थिती पाहिजे, ती परिस्थितीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नव्हती. अत्यंत हालाकीची परिस्थिती होती, अत्यंत गरिबी होती, कुठल्याच प्रकारची अनुकूलता नव्हती. आणि अशा परिस्थितीतही ते म्हणतात मी शिकलो. पुढे पहा, मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशा खोलीत आई, बाप, भावंडे यांच्यासह राहून 1 पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. घासलेटच्या तेलावर अभ्यास केला आहे. रॉकेल ते सुद्धा कधी कधी नसायचं. ते सुद्धा कधी कधी नसायचं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक दिवे लावलेले असतात ना गावात, लावले जायचे, तेव्हा तिथं जाऊन अभ्यास करायचे. आलं का लक्षात? तिथं जाऊन अभ्यास करायचे. पुढे पहा, इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? तुमच्यासाठी तर सगळी व्यवस्था झालेली आहे. सगळ्या प्रकारच्या अनुकूलता तर तुमच्यासाठी आहे. प्रतिकूल परिस्थितीत जर मी अभ्यास करू शकलो, यशस्वी होऊ शकलो, आणि तुम्हाला जर एवढी अनुकूल परिस्थिती आहे तर मग तुम्हाला ते का शक्य होऊ नये? अशक्य का होईल याचा दुसरा अर्थ का शक्य होऊ नये किंवा ते शक्य होईल. किंवा डॉक्टर बाबासाहेब प्रश्न करतात का अशक्य होईल, तुम्हाला विचारतात.
तुम्ही यशस्वी होण्याचं अशक्य होईल काय? अशक्य नाही. कारण आता बऱ्याच प्रकारची अनुकूलता तुम्हाला आहे. पुढे पहा, कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. माणसाने परिस्थितीला घाबरायचं नसते, परिस्थितीशी लढायचं असते असं सांगितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतात की दीर्घोद्योगी व्हा, सतत काहीतरी करत राहा. दीर्घोद्योगी होणे म्हणजे काय? सतत काहीतरी करत राहणे, सतत काहीतरी शिकत राहणे, रिकामं नाही बसायचं, गप्पा करत नाही बसायच्या, टाइमपास करत नाही बसायचं. सतत काहीतरी करत राहा, काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करीत राहा. मला असं वाटते की तुम्ही सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे. मग सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे म्हणजे कधी आराम करूच नाही काय असं नाही. दीर्घोद्योगी व्हा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो शब्द आहे तो तुम्ही या अर्थाने घ्या की तुम्ही सतत ज्ञान अर्जन करत राहिलं पाहिजे, नवीन नवीन माहिती मिळवत राहिलं पाहिजे, नवीन नवीन काहीतरी प्रयोग करीत राहिले पाहिजे, नवीन नवीन वाचन करत राहिले पाहिजे. म्हणजे सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे असा त्या दीर्घोद्योगी व्हा अशा म्हणण्याचा अर्थ आहे. अपयश येईल तुम्हाला, एखादा प्रयोग करताना, एखादी गोष्ट करताना तुम्हाला अपयश येईल तर तुम्ही खचून जायचं नाही, पुन्हा सुरू करायचं आहे, थांबायचं नाही, पुन्हा सुरू करायचं आहे. हा दीर्घोद्योग म्हणजे केव्हा ना केव्हा तुम्हाला ते यश मिळेलच आणि तुम्ही पराक्रमी आणि बुद्धिमान व्हाल. पराक्रमी आणि जर बुद्धिमान जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला सतत काही ना काही दीर्घोद्योग केलाच पाहिजे, काहीतरी करत राहिलं पाहिजे. कोणताही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. कोणताही मनुष्य आईच्या पोटातून पराक्रमी होऊन आलेला नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जन्मताच पराक्रमी होते काय? जन्मताच तलवार उचलली का त्यांनी? नाही. शिकले, सराव केला, आलं का लक्षात? सराव केला, शिकले, सराव केला, तेव्हा कुठे पराक्रमी झाले. कुणीही, कोणताही मोठा मनुष्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, जन्मताच बुद्धिमान होते काय? नाही. पुस्तकं वाचली, शिक्षण घेतले, तेव्हा कुठे बुद्धिमान झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सराव केला, कष्ट घेतले, तेव्हा कुठे पराक्रमी झाले. आणि नुसतं एकच दिवस घेतले काय? एक दिवस आता मी तलवार चालवायला शिकवतो आणि हात दुखून राहिला, दुसऱ्या दिवशी सोडून दिलं, असं जर झालं असतं तर आपल्याला शिवाजी महाराज भेटले असते काय? नाही. सतत त्यांनी सराव केला, पराक्रमाचे, शौर्याचे धडे घेतले, म्हणजे सतत दीर्घोद्योग करत राहिले, तेव्हा कुठे ते यशस्वी झाले. आलं का लक्षात? तेव्हाच मनुष्य जर दीर्घोद्योग करत असेल तरच तो पराक्रमी किंवा बुद्धिमान असू शकतो, होऊ शकतो. कुणीही आईच्या पोटातून शिकून आलेला असू शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. उपजत नसते, काही गोष्टी उपजत असतात. आता उपजत हा शब्द पहा कसा आहे. उपजत, सर उपजत शब्द आला आहे, काही विद्यार्थ्यांनी याच्या अगोदरही वाचला आहे पण काही समजलं नाही काय भानगड आहे उपजत. उपजत म्हणजे जन्मापासून काही गोष्टी माणसाला लाभलेल्या असतात, त्या जन्मापासून लाभलेल्या असतात, त्यांना म्हणतात उपजत. आलं का लक्षात? तर म्हणजे मासा जन्माला येतो तर त्याला पोहणं ऑटोमॅटिकच येतं, त्याला ते शिकावं लागत नाही, ती त्याची उपजत प्रवृत्ती आहे. पक्षी जन्माला येतात, हवेमध्ये उडायला लागतात, ती त्यांची उपजत प्रवृत्ती आहे, जन्मापासूनच त्यांना ते लाभलेलं वरदान आहे. बरोबर आहे ना? म्हणजे उपजत म्हणजे काय? काय उपजत या शब्दाचा अर्थ? जन्मापासून.
जन्मापासून कोणी बुद्धिमान अगर पराक्रमी असत नाही. पुढे पहा, मी विद्यार्थी दशेतच इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्ष लागतात, जो अभ्यासक्रम पूर्ण करायला 8 वर्ष लागतात, तो अभ्यास मी 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला. इतका दीर्घोद्योगाला महत्त्व आहे. म्हणजे 12वी व्हायला, बरोबर आहे ना, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्राप्त करायला तुम्हाला किती वर्ष लागतात? 2 वर्ष लागतात. पण आपल्याकडे अशी व्यवस्था असायला पाहिजे होती की तुम्ही 11वीचा अभ्यास करा आणि सांगा आम्हाला की माझा अभ्यास झाला आहे, माझी परीक्षा घ्या. लगेच परीक्षा दिली. आता मी 12वीचा अभ्यास झाला, लगेच परीक्षा घ्या. 7-8 महिन्यामध्ये 11वीसुद्धा आणि 12वीसुद्धा. पण अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे नाही. इंग्लंडमध्ये तशा प्रकारची व्यवस्था आहे. झाला का तुमचा या इयत्तेचा अभ्यास? हो झाला. परीक्षेचा फॉर्म निघाला, बसा परीक्षेला. म्हणजे ॲक्च्युली जो अभ्यासक्रम 8 वर्षाचा होता, ॲक्च्युली जो अभ्यासक्रम 8 वर्षाचा होता, लोक 8 वर्ष लावत होते, तो अभ्यासक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती वर्षात पूर्ण केला? 2 वर्षात. आणि 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला. हे करण्यासाठी 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे. 24 तासामधले 21 तास मी अभ्यास केला आहे. पुढे पहा, तरी जरी आज माझी 40शी उलटून गेली असली, जे 40व्या वर्षानंतरचं दिलेलं हे भाषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जरी आज माझी 40शी उलटून गेली असली तरी ती मी 24 तासांपैकी 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. आणि शेवटचं वाक्य पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं पहा, दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यश प्राप्ती होते. कष्ट करा, दीर्घोद्योग करा, पुन्हा पुन्हा तोच उद्योग करा, समजत नसेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा. जर तुम्ही हे केलं तरच तुम्हाला यश प्राप्ती होते, अन्यथा मग यश प्राप्ती होत नाही. यश प्राप्ती होण्यासाठी दीर्घोद्योगाची आणि कष्ट करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. किती व्यवस्थित आणि किती चांगला विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या उतार्यामध्ये मांडला आहे, बरोबर आहे. आणि असा जर तुम्ही हा उतारा स्टेप बाय स्टेप समजून स्वतः घेतला आणि त्यावर जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारले किंवा त्यावर प्रश्नही तयार करायचे, आपल्याला प्रश्नही तयार करता आले पाहिजे, इतकं आपल्याला आपण समृद्ध असलो पाहिजे. आताच आपण इथं रेकॉर्डिंग थांबवून नंतर बोलू. 1 मिनिट.